नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ एकदम भावनिक आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात एक अशी बातमी आली ज्यामुळे हजारो लोक क्षणभर थांबले. फोन हातात घेतला आणि एकच प्रश्न विचारला, पवार साहेब ठीक आहेत ना? हो मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत शरद पवार साहेबांच्या तब्येतीबद्दल आणि सुप्रिया सुळेंनी दिलेल्या हेल्थ अपडेटबद्दल. त्या सकाळी महाराष्ट्रात वातावरण वेगळंच होतं. टीव्ही चॅनल्सवर ब्रेकिंग न्यूज, सोशल मीडियावर हजारो पोस्ट आणि लोकांच्या मनात चिंता. शरद पवार फक्त एक नेता नाही, ते एक युग आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल बातमी आली आणि सगळीकडे शांतता पसरली. बातमीमध्ये सांगण्यात आलं, छातीत कंजेशन. पण लगेच पुढे सांगण्यात आलं, आता प्रकृती उत्तम आहे. पण मित्रांनो, जेव्हा नाव शरद पवार असतं, तेव्हा प्रत्येक अपडेट फक्त बातमी नसते. ती महाराष्ट्राच्या काळजाशी जोडलेली असते. आणि मग सुप्रिया सुळे यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यात त्या म्हणाल्या, बाबा हॅज चेस्ट कंजेशन, नीड्स 5 days अँटीबायोटिक्स, अदर व्हायटल्स नॉर्मल. मित्रांनो, ही साधी माहिती नाही. हा एका मुलीचा भाव आहे, एका लेकीची काळजी आहे. राजकारण बाजूला ठेवा, पण त्या शब्दांमध्ये फक्त प्रेम दिसत होतं. पोस्ट आल्यानंतर लोकांनी हजारो कमेंट्स केल्या. लवकर बरे व्हा साहेब, महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे. कार्यकर्ते प्रार्थना करू लागले. राजकीय विरोधक सुद्धा म्हणाले, पवार साहेब लवकर बरे व्हा. हेच तर नेतृत्व असतं मित्रांनो. जेव्हा नेता आजारी पडतो तेव्हा पक्ष नाही, संपूर्ण महाराष्ट्र चिंता करतो. मित्रांनो, शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी आयुष्य दिलं. संकट आली, पण ते कधी थांबले नाहीत. वय 80च्या पुढे गेलं, पण जिद्द अजूनही तशीच. आजही महाराष्ट्राला वाटतं, साहेब म्हणजे ताकद. आजचा अपडेट फक्त मेडिकल नाही, तो एक भावनिक संदेश आहे. सुप्रिया सुळे म्हणतात, थँक यू फॉर ऑल युअर गुड विशेस. म्हणजेच लोकांच्या प्रेमानेच पवार साहेब अधिक मजबूत होतात. हा नेता लोकांच्या हृदयात आहे. मित्रांनो, राजकारण येतं जातं, पण काही व्यक्ती इतिहास बनतात. शरद पवार साहेब त्यातलेच एक. आज आपण प्रार्थना करूया, ते लवकर बरे व्हावेत आणि महाराष्ट्राला पुन्हा तोच मजबूत आधार मिळावा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ भावनिक वाटला असेल तर कमेंटमध्ये लिहा, गेट वेल सून पवार साहेब. व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. धन्यवाद.